तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की आपण नेमकं याच आईवडिलांच्या पोटी जन्म का घेतो? या जगात इतकी लोक असताना आपण याच घरात याच कुटुंबात का आलो? हा फक्त योगायोग आहे का की यामागे काही खोल रहस्य दडले? गरुड पुराणात एक अत्यंत गूढ सत्य सांगितलं आहे की आपल्या जन्माचा, आपल्या आईवडिलांचा आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्याचा संबंध हा आपल्या मागील जन्मातील कर्माशी जोडलेला आहे. हो, तुम्ही जे ऐकणार आहात ते कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. कारण गरुड पुराणानुसार आपण ज्या आईवडिलांच्या घरी जन्म घेतो ते काही नवीन नसतात. ते आपल्या मागील जन्मातीलच अपूर्ण नात्याचा हिशोब असतो. कधी प्रेमाचा, कधी द्वेषाचा, कधी ऋणानुबंधांचा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपण याच आईवडिलांना का भेटतो आणि कोणत्या कर्मामुळे हे नातं पुन्हा पुन्हा तयार होतं. गरुड पुराणानुसार प्रत्येक जीवाचा जन्म हा केवळ योगायोग नसून तो पूर्णपणे कर्माच्या नियमावर आधारित असतो. म्हणजेच आपण मागील जन्मात जे काही पुण्य किंवा पाप केलेले असते त्यानुसार पुढील जन्मात आपल्याला कोणते आईवडील मिळणार हे ठरलेले असते. या ग्रंथात स्पष्ट सांगितले आहे की जीव जेव्हा मृत्यूनंतर यमलोकात जातो तेव्हा त्याच्या सर्व कर्माचा लेखाजोखा तपासला जातो आणि त्या कर्मानुसार त्याला पुढील जन्माची योजना दिली जाते. जर एखाद्या जीवाने मागील जन्मात आपल्या आईवडिलांची सेवा केली असेल, त्यांचा आदर केला असेल, त्यांना सुख दिले असेल तर त्या पुण्याच्या जोरावर त्याला पुन्हा त्याच आत्म्याशी नातं जोडण्याची संधी मिळते आणि तो पुन्हा त्याच आईवडिलांच्या पोटी जन्म घेतो किंवा त्यांच्याशी जवळचं नातं तयार होतं. पण जर एखाद्या व्यक्तीने आपल्या आईवडिलांना त्रास दिला असेल, त्यांचा अपमान केला असेल, त्यांना दुःख दिलं असेल तर त्या पापामुळे त्याला पुढील जन्मात कठीण परिस्थितीत जन्म घ्यावा लागतो किंवा त्याच आत्म्याशी नातं तणावपूर्ण स्वरूपात पुन्हा तयार होतं. गरुड पुराणात असंही सांगितलं आहे की काही वेळा आपल्याला जे आईवडील मिळतात ते आपल्यावर काहीतरी ऋण असलेले आत्मे असतात. म्हणजेच मागील जन्मात आपण त्यांच्यावर उपकार केलेले असतात किंवा त्यांनी आपल्यावर उपकार केलेले असतात आणि त्यात देण्याघेण्याच्या हिशोबासाठी पुन्हा एकत्र येणं आवश्यक होतं. म्हणूनच एकाच कुटुंबात जन्म होतो. काही वेळा हे नातं प्रेमाचं असतं तर काही वेळा दुःख देणारं असतं, कारण ते कर्माच्या तोलामोलावर ठरतं. जसं की एखादं मूल आईवडिलांना खूप प्रेम देतं आणि त्यांच्यासाठी सर्व काही करतं तर ते नातं मागील जन्मातील चांगल्या कर्माचं फलित असतं. तर काही वेळा मुलं आईवडिलांना त्रास देतात, ऐकत नाहीत, घरात वाद निर्माण करतात तर ते मागील जन्मातील अपूर्ण किंवा वाईट कर्माचा परिणाम असतो. याशिवाय गरुड पुराणात पूर्वजन्माच्या प्रक्रियेचं वर्णन करताना सांगितलं आहे की जीव गर्भात प्रवेश करण्यापूर्वीच त्याच्या जन्माचं स्थान, आईवडील, आयुष्य आणि सुखदुःख ठरलेलं असतं आणि हे सर्व त्याच्या कर्माच्या आधारे निश्चित होतं. म्हणूनच कोणत्याही व्यक्तीला मला असे आईवडील का मिळाले असा प्रश्न पडतो, पण त्याचं उत्तर हे आपल्या स्वतःच्या कर्मातच दडलेलं असतं. या ग्रंथात एक महत्त्वाचा संदेश दिला आहे की जर आपण या जन्मात चांगली कर्म केली, आईवडिलांची सेवा केली, इतरांना मदत केली तर पुढील जन्मात आपल्याला उत्तम कुटुंब, प्रेमळ आईवडील आणि सुखी जीवन मिळेल. पण जर आपण अहंकार, राग, द्वेष आणि चुकीचे कृत्य केली तर त्याचं फळ आपल्याला कठीण नात्याच्या रूपात मिळेल. त्यामुळे गरुड पुराण आपल्याला शिकवतं की प्रत्येक नातं हे योगायोग नसून कर्माचं फल आहे आणि आपल्या आयुष्यात जे आईवडील आपल्याला मिळाले आहेत ते आपल्या आत्म्याशी पूर्वजन्मातील संबंध असलेले आहेत. म्हणूनच त्यांचा आदर करणं, सेवा करणं आणि त्यांच्याशी प्रेमाने वागणं हे खरं धर्म आहे. कारण यामुळेच आपल्या पुढील जन्माचं भविष्य सुंदर बनू शकतं.
आणि कर्माचं चक्र सकारात्मक दिशेने फिरू शकतं. गरुड पुराणानुसार जीवाचा जन्म हा केवळ आईवडिलांच्या इच्छेने किंवा योगाने होत नाही, तर तो सूक्ष्म पातळीवर ठरवलेला एक दैवी आणि कर्माधारित नियम असतो. म्हणजेच प्रत्येक आत्मा मृत्यूनंतर यमलोकात जातो, जिथे यमराज आणि चित्रगुप्त त्याच्या सर्व जन्मातील कर्माचा अत्यंत बारकाईने हिशोब घेतात आणि त्या हिशोबावरून पुढील जन्माची संपूर्ण योजना तयार केली जाते. या योजनेत त्या जीवाला कोणत्या आईच्या गर्भात प्रवेश करायचा, कोणत्या घरात जन्म घ्यायचा, त्याचे आयुष्य किती असणार, त्याला कोणते सुख दुःख मिळणार, हे सर्व निश्चित केलेले असते. गरुड पुराणात सांगितले आहे की जेव्हा एखाद्या जीवाचे एखाद्या आत्म्याशी ऋणानुबंधू देणं घेणं अपूर्ण राहतात, तेव्हा त्या दोघांना पुन्हा एकाच कुटुंबात जन्म घेऊन ते नातं पूर्ण करावं लागतं. म्हणूनच काही वेळा आपण पाहतो की काही कुटुंबामध्ये खूप प्रेम, जिव्हाळा आणि त्याग असतो, तर काही कुटुंबामध्ये सतत भांडण, तणाव आणि दुःख असतं. हे सर्व मागील जन्मातील कर्माचे परिणाम असतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने मागील जन्मात आपल्या आईवडिलांची खूप सेवा केली असेल, त्यांना आनंद दिला असेल, तर पुढील जन्मात त्याला पुन्हा त्याच आत्म्याच्या रूपात प्रेमळ आईवडील मिळू शकतात किंवा त्याहूनही उत्तम कुटुंब मिळू शकतं. पण जर एखाद्याने आपल्या पालकांना त्रास दिला, त्यांचा अपमान केला, त्यांना एकटे सोडलं, तर पुढील जन्मात त्यांना कठोर समजून न घेणारे किंवा त्रास देणारे आईवडील मिळू शकतात, ज्यामुळे तो स्वतःच्या वेदनेचा अनुभव घेतो आणि आपल्या कर्माचा परिणाम समजतो. गरुड पुराणात गर्भातील अवस्थेचंही अत्यंत भावनिक आणि गंभीर वर्णन आहे, जिथे सांगितलं आहे की जीव गर्भात प्रवेश केल्यावर त्याला काही काळासाठी आपल्या मागील जन्माची आठवण असते आणि तो देवाकडे प्रार्थना करतो की मला यावेळी चांगलं जीवन दे, मी पाप करणार नाही. पण जन्मानंतर माया, भ्रम त्याला सर्व विसरायला लावते आणि तो पुन्हा त्या कर्मचक्रात अडकतो. याशिवाय या ग्रंथात सांगितलं आहे की काही वेळा एखाद्या घरात जन्म घेणं हे शिक्षा स्वरूपात असतं, तर काही वेळा ते आशीर्वाद असतं. जसं की एखाद्या श्रीमंत सुखी कुटुंबात जन्म घेणं हे पुण्याचं फळ मानलं जातं, तर गरिबी, आजार, संघर्ष असलेल्या कुटुंबात जन्म घेणं हे काही अंशी पापाच्या परिणामामुळे असू शकतं. पण याचा अर्थ असा नाही की ते अंतिम आहे, कारण या जन्मातील कर्मामुळे पुढील जन्म बदलू शकतो. गरुड पुराण आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची शिकवण देतं की आई वडील हे केवळ जन्म देणारे नसून ते आपल्या पूर्वजन्मातील नात्याचे प्रतिबिंब असतात. त्यामुळे त्यांचा आदर करणं, त्यांची सेवा करणं, त्यांना दुःख न देणं हे आपलं कर्तव्य आहे. तसेच या ग्रंथात असंही नमूद आहे की जर आपण या जन्मात आपल्या नात्यामध्ये प्रेम, संयम, क्षमा आणि सेवा ठेवली, तर आपण आपले जुने ऋणानुबंधू संपवू शकतो आणि पुढील जन्मात अधिक मुक्त, शांत आणि आनंदी जीवन मिळवू शकतो. पण जर आपण राग, अहंकार, द्वेष, फसवणूक आणि अन्याय करत राहिलो, तर हेच नाते पुन्हा पुन्हा जन्म घेऊन आपल्याला त्याच लोकांसोबत वेगवेगळ्या रूपात भेटत राहतात आणि कर्माचं चक्र चालूच राहतं. म्हणून गरुड पुराणाचा सार असा आहे की आपण ज्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतो ते आपल्या आत्म्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा भाग असतात आणि त्या नात्याला समजून घेऊन योग्य वागणूक दिल्यास आपण केवळ या जन्मातच नाही, तर पुढील अनेक जन्मांमध्येही सुख आणि शांती प्राप्त करू शकतो. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की आपण नेमकं याच आईवडिलांच्या पोटी जन्म का घेतो? या जगात इतकी लोक असताना आपण याच घरात, याच कुटुंबात का आलो? हा फक्त योगायोग आहे का, की यामागे काही खोल रहस्य दडले? गरुड पुराण एक अत्यंत गूढ सत्य सांगितलं आहे की आपल्या जन्माचा, आपल्या आईवडिलांचा आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्याचा संबंध हा आपल्या मागील जन्मातील कर्माशी जोडलेला आहे. हो, तुम्ही जे ऐकणार आहात ते कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल. कारण गरुड पुराणानुसार आपण ज्या आईवडिलांच्या घरी जन्म घेतो ते काही नवीन नसतात. ते आपल्या मागील जन्मातीलच अपूर्ण नात्याचा हिशोब असतो. कधी प्रेमाचा, कधी द्वेषाचा,
कधी ऋणानुबंधाचा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपण याच आईवडिलांना का भेटतो आणि कोणत्या कर्मामुळे हे नातं पुन्हा पुन्हा तयार होतं. म्हणूनच मित्रांनो, तुमच्या आयुष्यात जे आईवडील आहेत ते फक्त नशिबाने नाहीत, ते तुमच्या आत्म्याच्या प्रवासाचा एक भाग आहे. त्यांच्याशी प्रेमाने वागा, त्यांची सेवा करा, कारण कदाचित तेच तुमचं अपूर्ण कर्म पूर्ण करण्यासाठी पुन्हा तुमच्या आयुष्यात आलेले आहेत. आणि लक्षात ठेवा, आज तुम्ही जे कर्म कराल तेच तुमचं पुढचं आयुष्य ठरणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच गूढ माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्यापर्यंत धार्मिक माहिती पोहोचवल्याबद्दल कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद.